अजून एक गोष्ट म्हणजे काही दिवसांपासून शरद पवार हे चर्चेत होते. आता बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती लागलेली आहे. पण मधल्या काळात त्यांनी काँग्रेसकडनं एक उमेदवार उभा केला होता आकाश मोरे. त्यांनी माघार घेतली. पण तेव्हा सुद्धा शरद पवार हे सुनेत्रा वहिनींच्या विरोधात किंवा जय पवार किंवा पार्थ पवारला अपरिपक्व असं त्यांनी म्हटलं होतं. तर त्यांचं हे नेमकं राजकारण काय? कारण याच पवारांनी 2022 मध्ये जेव्हा अंधेरीची पोटनिवडणूक लागली होती, त्यावेळेस ऋतुजा लटके उभ्या होत्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, कारण ही आपली राजकीय परंपरा आहे. पण मग स्वतःच्या सुनेच्या बाबतीत ही राजकीय परंपरा ते का पाळत नाही? पाळण्याचा प्रश्न कुठे आला? त्यांनीच सांगितलं ना की बाहेरचे पवार. आता जी महिला इकडे येते आणि तुमच्या कुटुंबात वावरते, तुमच्या कुटुंबाच्या नाव चालवणाऱ्या 2 मुलांना जन्म देते, त्या कुटुंबाशी एकरूप होते, ती बाहेरची आहे. आणि तुमची मुलगी जिचं लग्न झालंय ती आपल्या सासरी जातच नाही, ती माहेरीच राहते. हे पवारांचं सगळं थोतांड असतं. मला वाटतं मी त्यावेळेला एक व्हिडिओ केला होता की बाहेरचे आतले असा जो काय पवारांनी विषय केला होता, तेव्हा मी मुद्दाम व्हिडिओ केला होता. पवार एकदा असं म्हणाले होते की मी कोल्हापूरला गेलो आणि तिथे 2 शेतकरी ग्रामीण महिला मला भेटल्या आणि त्या म्हणाल्या त्या अयोध्येमधला जो राम आहे तो एकटा कसा, त्याच्याबरोबर सीता का नाही? आता मला सांग, खेड्यामध्ये ज्या बायका असतात, महिला असतात, त्या एकमेकांना भेटल्या तर बोलतील काय? "काय गं तुझ्या मुलीचं लग्न झालं का? नवरा काय करतो? नोकरी करतो की शेती करतो? चांगला आहे ना? दारुडा वगैरे व्यसनी नाही ना? मुलगी चांगली नांदते ना?" असं विचारेल. त्यामुळे पवारांना जर ग्रामीण भागातल्या 2 महिला भेटल्या, तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला असता, की "बाबा रे, तुझ्या मुलीचं लग्न होऊन आता 30 वर्ष झाली, ती सासरी का जात नाही? का नवरा दारुडा आहे का? मारतो का? सासू छळते का?" असं विचारतील ना. त्या महिला अयोध्येच्या मंदिरामध्ये, जन्मभूमीच्या त्या मंदिरामध्ये सीता का नाही असा प्रश्न कसा विचारतील? पण पवार हा मुळात थापाड्या माणूस आहे. ते मनाला येईल त्या थापा मारतात. मध्यंतरी मला आठवतं एकदा त्यांनी असंच फुले शाहू आंबेडकरांच्या बाबतीत महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी फुले कसे गेटवे ऑफ इंडियाजवळ उभे होते, असं कथानक रंगवलं होतं. पंचम जॉर्ज आला कोणतो आणि त्याच्या स्वागतासाठी जे काही मुंबईला गेटवे ऑफ इंडिया बांधलेला आहे, तर तो त्या किनाऱ्यावर उतरला होता. आणि त्यावेळेला तिथे एक बागोटं बांधलेला आणि खांद्यावर घोंगडी घेतलेला एक शेतकरी उभा होता. त्या पंचम जॉर्जने विचारलं, "ते कोण आहे? तो गृहस्थ कोण आहे?" तेव्हा लोकांनी सांगितलं, की "ते महात्मा फुले आहेत." पण पंचम जॉर्ज आला त्याच्या 20 वर्ष आधी महात्मा फुल्यांचं निधन झालेलं होतं. पण हे शरद पवार तोंडाला आले ते थापा मारायच्या. आता पण तू जो प्रश्न विचारला, की 40% का 60% कोणतरी धर्मांध वगैरे घुसलेत, हे यांना सांगितलं कोणी? मारायच्या थापा. याच्याबद्दल विचारलं तर पवार उत्तर देतील का नाही? तेव्हा उचापत खोरीमध्ये आपली सगळी गुणवत्ता नासाडी करून बसलेला तो माणूस आहे. त्याच्याकडून तुम्ही काही चांगलं अपेक्षितच करू शकत नाही. ते आपल्याकडे पूर्वजांनी आपल्या ज्या म्हणी तयार करून ठेवलेल्या आहेत ना, की "सत बोल रे नाऱ्या तर मांडवाला लागली आगर." तर पवार ही तशी व्यक्ती आहे. सगळं काहीतरी स्मूथ चाललंय आणि काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. तर तिथे पवारांना पाठवा, गडबड करून दाखवतील ते. म्हणजे आता कुठे युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबलेलं आहे. ते तुम्हाला परत पेटवायचं का? पवारांना पुतिनला भेटवायला पाठवा. बघा तिकडे परत ते पेटेल. गाझा विषय मागे पडलेला आहे. इस्रायल आणि गाझा. ते थोडंसं थंडावलेलं आहे. पवारांना इस्रायलला पाठवा. उद्यापासून गाझामध्ये लोकं मरायला सुरुवात होतील. कारण काहीतरी बिघडलं पाहिजे. काहीतरी खराब झालं पाहिजे याकडे त्यांना ओढ असते. आणि अशी माणसं खूप आपल्या आसपास पण असं आपण बघतो. कोणाचं तरी काहीतरी वाईट झालेलं बघितलं की त्यांना बरं वाटतं. त्यांना विघ्न संतोषी म्हणतात. पवार हा तसा आयुष्यभर विघ्न संतोषी माणूस राहिलेला आहे.
आणि म्हणून त्यांच्याकडून माझी काही अपेक्षा नाही. हा, याचा अर्थ त्यांच्याकडे गुणवत्ता नाही, क्षमता नाही असं मी अजिबात म्हणत नाही. पण जी काही क्षमता आणि गुणवत्ता आहे ती काहीतरी खराब करण्यासाठी वापरायची, हा त्यातला दुर्दैवाचा भाग आहे. महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आता सांगा ना मला, की एक चांगला माणूस कोणतरी जो हजर राहील तो राज्यसभेत गेला असता, यांना जायची गरज काय होती? तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये जाता येत नाही. तुमच्या घरी येऊन आयोगाला, तुम्हाला विधान निवडून आला तर शपथ घ्यायला तुम्हाला व्हीलचेअरवर जावं लागतं. मग काय ते एक राज्यसभेची एक जागा का असेना ती मातीमोल करून टाकायची, तिचा उपयोग महाराष्ट्राला किंवा देशाला होऊ नये यासाठी त्यांनी राज्यसभेचं सदस्यत्व घेतलं ना. दुसरा असा माणूस, मला आठवतं 1995 मध्ये शिवसेना हा विधानसभेतला 2 नंबरचा पक्ष बनला. अशा वेळेला जे शिवसेनेचे पहिल्यांदा निवडून आलेले 50 आमदार होते, त्यापैकी आमच्या परेलचा विठ्ठल चव्हाण होता. विठ्ठल चव्हाण या तरुण आमदाराने इतकं अर्थसंकल्पावर अप्रतिम भाषण केलं, की ते ऐकल्यानंतर आयुष्यातल्या 4-5 निवडणुका जिंकून विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम केलेले केशवराव धोंडगेंचं भाषण खूप गाजायचं विधानसभेत. ते केशवराव धोंडगे म्हणाले, की अरे, विठ्ठल चव्हाण सारखी मुलं जर आता राजकारणात आली असतील तर आम्ही आता बाजूला झालं पाहिजे. आणि केशवराव धोंडगेंनी परत निवडणूक लढवली नाही. मला सांग, शरद पवारांचं काय? अजितदादांनीच सांगितलं ना, अरे कधी रिटायर होणार तुम्ही? घरात बाप देखील आपली चप्पल पोराच्या पायाला यायला लागली की त्याच्याकडे घराचा कारभार सोपवतो आणि बाजूला होतो. पण हे बाजूला व्हायला तयार नाहीत. याचं कारण त्यांना खात्री आहे की आपण बाजूला झालो तर जगात सगळं काही चांगलं होईल आणि कोणाचं चांगलं होऊ नये. हीच आयुष्यभर मनीषा बाळगलेला माणूस म्हणजे शरद पवार. त्यामुळे वारकऱ्यांच्या एखाद्या स्मरणिकेमध्ये वगैरे किंवा मासिकामध्ये शरद पवारांना लेख का लिहायला सांगितला, हाच मुळात प्रश्न आहे. म्हणजे तिथे त्या मासिकाच्या निर्मितीमध्ये किंवा त्या स्मरणिकेच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्यापैकी कोणतरी एक सडका आंबा आहे, नाहीतर त्यांनी शरद पवारांना आमंत्रित केलं नसतं. कारण शरद पवार आले की घोळ घालणार आणि ते लपवत नाही, ते स्वतःही सांगतात. तुम्हाला आठवत असेल तर 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले नव्हते. अशा वेळेला त्यांनी अचानक भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला आणि नंतर ते काय म्हणाले, शिवसेना आणि भाजप यांच्या मैत्रीमध्ये वितुष्टाची दरी रुंद व्हावी म्हणूनच आम्ही भाजपला सपोर्ट देऊन त्यांचं भांडण वाढवलं होतं. आता इथे शरद पवार हे आपली मानसिकता आणि आपली मनीषा सांगतात, की मला कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. की शिवसेना आणि भाजप युती ही 1980-90च्या सुमाराला झाली. तिथून ती इतकी दीर्घकाळ टिकलेली आहे, हे मला चांगलं बघवत नव्हतं. म्हणून त्यामध्ये मी तुष्ट यावं म्हणून मी भाजपला, आणि त्यांचं काही किरकोळ भांडण होतं, युती तुटली होती, त्याच्यात मी बिब्बा घातला. हे अभिमानाने ते सांगतात. अगदी सामनाला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा त्यांनी ते सांगितलं. तिथे शरद पवारांची प्रवृत्ती आपल्याला कळते. आणि त्यामुळे एकदा ते लक्षात आलं की हे असं का लिहिलं शरद पवारांनी, हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. पवार जिथे आले त्यांचा पायगुण लक्षात घ्या तुम्ही एकदा, की तुम्हाला कळेल वाटोळच होणार. मी एका हिंदी पॉडकास्टमध्ये मी सांगितलं होतं, शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातला बर्मुडा ट्रँगल आहे. ते जे म्हणतात बर्मुडा ट्रँगल जो कुठे अमेरिकेच्या दक्षिणेला आहे, तिथे गेलेली जहाज, त्याच्यावरून उडणारी विमानं, तिथे पोहोच चुकून गेलेली होड्या, माणसं गायब होतात. पवारांबरोबर जे लोक गेले, मग ते सामाजिक क्षेत्रातले असोत, राजकीय क्षेत्रातले असोत, शैक्षणिक, बँकिंग, सहकार, ज्या क्षेत्रातली माणसं आहेत ती गायब झाली, नामशेष झाली, उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शरद पवार हा बर्मुडा ट्रँगल आहे. ही जर तुम्ही गोष्ट लक्षात घेतली तर हे सगळे प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत.